अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे तुम्ही इथे बघू शकता. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा संपूर्णपणे 7 ऑगस्टचा हा जी आर आहे. म्हणजेच काय मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत काही योजना दूत जे आहेत ते नेमले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी जे काही कार्य आहे, त्यांची जी सिलेक्शन प्रोसेस आहे किंवा त्यांच्यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत, याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-जी-डी या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा असे नवीन-नवीन योजना पाहायला आवडत असतील, तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरू करू इच्छा व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भातील 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे जवळ-जवळ महाराष्ट्रात आपल्या 50,000 मुलांची निवड ही होणार आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय याच्यावर सोपवण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष व अटी शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या वितरणातून. त्यामध्ये शासन निर्णय काय झाला मित्रांनो, की जवळ-जवळ 50,000 जे काही योजनादूत निवडण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षापासून कार्यक्रम सुरू झालेला आहे. याचे उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो? तर उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्थांपर्यंत नेमणे. हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रत्येक थोडक्यात काय तर जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना पूर्णपणे आपल्या योजनेची माहिती पुरवणे आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील मित्रांनो. तर याच्यामध्ये ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असे योजनादूत या क्रमात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, जवळ-जवळ 50,000 योजनादूतांची निवड इथे होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, की मुख्यमंत्री तिसरा जो पॉइंट आहे मित्रांनो, की मुख्यमंत्री योजना दूत प्रत्येकी एक 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळ-जवळ आपण म्हणू शकतो, की ₹10,000 तुम्हाला एक सॅलरी म्हणू शकतो किंवा मानधन म्हणू शकतो. ते ज्यांची निवड होईल त्यांना ₹10,000 इथे मिळणार आहेत. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही मित्रांनो. जवळ आपण म्हणू शकतो, की 6 महिन्यासाठी एक योजना दूत नेमला जाणार मित्रांनो आणि त्यांनी 6 महिने सरकारसाठी कार्य करून पूर्णपणे योजनेची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये द्यायची असं थोडक्यात ह्याचं वर्क असणार आहे. तर मुख्यमंत्री योजनेच्या निवडीसाठी पात्रता काय आहे? तर वयोमर्यादा 18 ते 35 आहे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. संगणक ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. योजनादीत निवडासाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे कोणती आहेत मित्रांनो? तर जो विहित नमूद मुख्यमंत्री योजना कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आपल्याला हा अर्ज कसा करायचा, काय करायचा याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ पुढचा येईल मित्रांनो. त्यासाठी सिंपल तो आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायचे. नेक्स्ट आहे आधार कार्ड. त्यानंतर पदवीधर आपली जी डिग्री आहे त्याची पूर्णपणे जी पुराव्याची कागदपत्रे आहेत ती आदिवास म्हणजेच आपला आदिवास दाखला, सक्षम यंत्रणे म्हणजे आपण तहसील ऑफिसकडून दिलेला आपला आदिवासाचा दाखला, रहिवासी दाखला आपण म्हणू शकतो किंवा डोमासाईल म्हणू शकतो. वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटोज आणि हमीपत्र. त्या ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील जे काही हमीपत्र आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याची नेमणूक प्रक्रिया मित्रांनो पूर्णपणे अशी असणार तुम्ही इथे बघू शकता, की जे काही ऑनलाईन अर्ज प्राप्त होतील त्यामध्ये त्या ऑनलाईन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल मित्रांनो. जिल्हा माहिती अधिकार हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्रतिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वये
प्राप्त अर्जाच्या संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वैद्यकीय मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवारावर 6 महिन्याचा करार केला जाईल आणि कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. तर अशा प्रकारे थोडक्यात बघू शकता जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे, ते आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसमधूनच होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निवड झालेल्या योजनेची करावयाची कामे काय असणार आहे, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुमची निवड झाली, तुम्हाला करायचंय काय? तर योजना दूत जो आहे, तो संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पाडणे यांच्यावर बंधनकारी राहील. म्हणजे कोणत्याही गावात किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीत जिथेही जाऊन तुम्हाला नेमून देतील, तिथे जाऊन आपल्याला ह्या योजनांची माहिती द्यायची आहे. तिसरा पॉइंट, योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती देईल, यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुनेला अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी, नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसेच करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अनधिकृत्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे जी-आर आहे. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती आहे मित्रांनो. हा जी-आर जर तुम्हाला पाहायचा असेल किंवा हा जी-आर पूर्णपणे तुमच्याकडे हवा असेल, तर सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ऑफिशियल वेबसाईट आहे mh4g.com, maha20.com याच्यावरती जाऊन तुम्हाला हा जी-आर मिळू शकतो किंवा आपला टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉइन केला असेल, तिथेही तुम्हाला डायरेक्टली जाऊन हा पूर्णपणे जी-आर मिळू शकतो. बाकी काय काम करायचंय, काय नाही करायचंय, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. हा जी-आर जवळ-जवळ 8 पानांचा जी-आर आहे. वाचत जर बसलो तर आपला खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारच्या योजना अजूनही पाहायच्या असतील, अशाच प्रकारचे नोकरीचे अपडेट तुम्हाला अजूनही पाहिजे असतील, सिंपल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्यासोबत जोडून राहा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.